मराठ्यांचं आणि दिल्लीचं नातं म्हणजे कायमच रंजक राहिलंय। कारण अगदी मुघलांच्या काळापासून मराठे दिल्लीला पाणी पाजत आलेत। त्यानंतर ज्यावेळी दिल्ली संकटात सापडली आहे तेव्हाही मराठे दिल्ली वाचवायला धावून गेलेत। तर त्याच दिल्लीतील अत्याचारी मुघलांना मराठ्यांनी अनेकदा मात दिली आहे। मराठ्यांचा दरारा एवढा होता की दिल्लीतला मुघल बादशाह दिल्ली सोडून पळून गेला होता। त्यामुळे दिल्लीतही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हटलं जातं। हिमालयाला सह्याद्रीची साथ असल्याशिवाय हिमालयाचं पाणी हलत नाही, तसंच महाराष्ट्राशिवाय आणि मराठ्यांशिवाय दिल्लीचं पान हलत नाही। गेल्या काही दिवसांपूर्वीच आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात मराठ्यांनी मुंबई गाजवली होती। त्यानंतर मराठे आता दिल्लीत पोहोचलेत, त्यामुळे अबकी बार दिल्ली गाजवणार याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। मराठा आंदोलनाचे कर्ते-धर्ते प्रमुख मनोज जरांगे हे दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोहोचलेत, त्यामुळे दिल्लीत पुन्हा मराठ्यांचं वादळ उठलंय। आता दिल्लीतील हवा नेमकी कशी पालटते पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या लढ्याचे केंद्रबिंदू आणि मराठा नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांनी आता देशाची राजधानी दिल्ली गाठली आहे आणि देशभर चर्चा सुरू झाली। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर नीट पेपर फुटी प्रकरणी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेल्या देशव्यापी विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय। आधी मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक विराट मोर्चा काढून संपूर्ण राज्य सरकारला झुकवणाऱ्या जरांगे पाटलांनी आता दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे। विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करत गरज पडल्यास लाखो मराठा बांधव दिल्लीत धडकतील आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपणाऱ्या हुकुमशाही सरकारचा माज उतरवतील असा थेट आणि आक्रमक इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिलाय। यामुळे महाराष्ट्रात सुरू झालेल्या आंदोलनाची ठिणगी आता थेट दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वणवा बनून पसरण्याची चिन्ह दिसतात। महाराष्ट्राच्या मातीतून उमटलेला मनोज जरांगे पाटील हा आवाज गेल्या काही महिन्यात संपूर्ण देशाने ऐकलाय। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या छोट्याशा गावातून सुरू झालेला मराठा आरक्षणाचा संघर्ष जेव्हा मुंबईच्या वेशीवर धडकला तेव्हा अवघी मुंबई आणि महाराष्ट्राचं प्रशासन हादरून गेलं होतं। मुंबईत लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांना एकत्र आणून शांततापूर्ण मार्गाने आंदोलनाची ताकद काय असते हे जरांगे पाटलांनी दाखवून दिलं होतं। मुंबई गाजवल्यानंतर आता जरांगे पाटील यांचा मोर्चा थेट देशाची राजधानी दिल्लीकडे वळलाय। दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून हजारो तरुण आणि विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजे नीट मधील कथित घोटाळ्याविरोधात आणि पेपर फुटीच्या विरोधात ऐतिहासिक आंदोलन करतात। या आंदोलनाला आणि तिथे उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील स्वतः जंतर मंतरवर पोहोचलेत। दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनाची पार्श्वभूमी अत्यंत गंभीर आणि संवेदनशील आहे। देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेल्या नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपर लीक प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघालाय। शिक्षण मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचं आयुष्य अंधारात सापडलं असून या भ्रष्टाचाराच्या विरोधात तरुण वर्ग रस्त्यावर उतरलाय। जंतर मंतर इथं गेल्या काही दिवसांपासून शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू होतं। आंदोलकांचं नेतृत्व करणारे मराठी तरुण अभिजित दिपके आणि त्यांच्यासोबत असलेले हजारो विद्यार्थी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि शिक्षण व्यवस्थेत संपूर्ण पारदर्शकता आणण्याची मागणी करतात। मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा या विद्यार्थ्यांनी संसदेकडे शांततापूर्ण मार्च काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांडा फोडल्या। या घटनेत अनेक निष्पाप विद्यार्थी आणि तरुणी रक्तबंबाळ झालेत, ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली। विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याची बातमी महाराष्ट्रात पोहोचताच मनोज जरांगे पाटील अत्यंत संतप्त झाले। त्यांनी तातडीने आपले पुढील 2 ते 3 दिवसांचे सर्व नियोजित दौरे आणि बैठका रद्द केल्या। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केलं की देशाचं भविष्य असणारी गरीब आणि प्रामाणिक मुलं जेव्हा आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढत असतात तेव्हा त्यांच्यावर गुंडांसारखा लाठी हल्ला करणं हा सत्तेचा माज आहे। इतके क्रूर आणि मगरूर सरकार देशाने कधी पाहिलेही नव्हतं, अशी घणाघाती टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर केली आहे। विद्यार्थी आणि तरुणांनी अन्यायाविरोधात ठामपणे उभं राहिलं पाहिजे असं सांगत त्यांनी तातडीने दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार जरांगे पाटील सकाळी दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी थेट जंतर मंतर आंदोलन स्थळावर जाऊन अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा शब्द दिलाय। जंतर मंतरवरील व्यासपीठावरून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी केंद्र सरकारला अत्यंत कडक शब्दात सुनावलंय। ते म्हणाले की महाराष्ट्रातही आमचं आंदोलन दडपण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये असाच लाठीचार्ज करण्यात आला होता। गाड्या फोडण्यात आल्या होत्या आणि आमच्या आया बहिणींना रक्तबंबाळ करण्यात आलं होतं। सत्तेत बसलेल्यांना वाटतं की पोलिसांच्या बळाचा वापर करून लोकांचे आवाज दाबता येतात, पण त्यांचा गैरसमज आहे। एकदा का जनता आणि देशातील तरुण मनातून उतरले तर त्यांना सत्तेवरून खाली खेचायला वेळ लागत नाही।
केंद्र शिक्षण मंत्र्यांनी देशातील लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय, त्यामुळे पंतप्रधानांनी तातडीनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे। जरांगे पाटील यांनी आंदोलकांना आवाहन केलंय की काहीही झालं तरी जंतर मंतर सोडू नका, हा लढा दिल्लीतून संपूर्ण देशात पोहोचला पाहिजे। जर केंद्र सरकारनं यापुढे विद्यार्थ्यांवर हात उचलायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव दिल्लीच्या दिशेने कूच करतील आणि दिल्लीची चक्काजाम करतील, असा इशारा त्यांनी दिलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या दिल्लीतील या एंट्रीमुळे जंतर मंतरवरील आंदोलनाला केवळ मोठी सामाजिक ताकद मिळाली नाहीये, तर या आंदोलनाला आता एक नवीन राजकीय वळणही मिळालंय। याआधी महाराष्ट्रातून शरद पवार, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी जंतर मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। संसद भवनाजवळ काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनीही आंदोलनाचं नेतृत्व केलं असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करत या मुद्द्यावर सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडलंय। अशा स्थितीत देशातील एका सर्वात मोठ्या जनआंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचं दिल्लीत येणं आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहणं हे केंद्र सरकारसाठी अत्यंत चिंताजनक ठरू शकतं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली होती। जिथं सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसला होता, आता ह्याच संघर्ष दिल्लीच्या वेशीवर पोहोचल्यानं भाजप आणि केंद्र सरकारच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। सध्या जंतर मंतरवर अत्यंत तणावाचे आणि तितकेच भावनिक वातावरण पाहायला मिळते। देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय तिथं ठाण मांडून बसलेत। अनेक स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटना या आंदोलक विद्यार्थ्यांसाठी जेवणाचे पार्सल आणि इतर वैद्यकीय मदत पुरवतात। पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी सर्व बाजूनी बॅरिकेड्स लावले असून मोठा बंदोबस्त तैनात केलाय। परंतु विद्यार्थ्यांचा निर्धार आणि आता त्याला मिळालेली मनोज जरांगे पाटलांची आक्रमक साथ यामुळे हे आंदोलन मागे घेण्यास कोणीही तयार नाहीये। आधी मुंबई गाजून आपल्या मागण्या मान्य करून घेणारे जरांगे पाटील आता दिल्लीच्या या ऐतिहासिक जंतर मंतर मैदानातून केंद्र सरकारला झुकवण्यात यशस्वी होणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। देशातील तरुण, विद्यार्थी आणि शेतकरी श्रमिकांचा हा संयुक्त आवाज आता दिल्लीच्या तख्ताला नक्कीच विचार करायला लावणारा ठरेल, यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।